राज्यात महायुतीमधील काही मंत्र्यांमध्ये खांदेपालट होणार असून काहींची विकेट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे। अशातच संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार रमेश बोरनारे यांच्या कार्यकर्त्यांनी रमेश बोरनारे भावी मंत्री म्हणत वैजापूरमध्ये बॅनरबाजी केली। त्या दरम्यान मंत्रीपद दिला तर कुणाला नकोय अशी प्रतिक्रिया बोरनारेंनी दिली। तर माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर यांनी सुद्धा बोरनारेंना मंत्रिपद मिळण्याची आशा आता यावेळी व्यक्त केली आहे। नवे मंत्रिमंडळाची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे। खरंच तुम्हाला मंत्रिपद मिळते? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणाने लाडक्या बहिणीचे भाऊ म्हणून एक कार्यकुशलतेने त्या ठिकाणी काम करत आहे। मी त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतोय। जून 2022 मध्ये उठाव झाला, त्या उठावाच्या प्रसंगी खांद्याला खांदा लावून मी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेलो। प्रामुख्याने जे 16 आमदार संपूर्ण भारत देशामध्ये गाजले त्यामध्ये मी पण एक होतो आणि म्हणून आता आमच्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्व पदाधिकारी यांच्या भावना तीव्र आहे का जर आपण जर या ठिकाणी इतकं चांगलं काम जर करत असेल, प्रामाणिकपणाने काम करत असेल, हिंदू धर्माचे असू द्या, सर्व जाती पंथाला बरोबर घेऊन जर काम करीत असेल तर आता आपला नंबर लागणं त्या ठिकाणी साहजिक आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी मी एवढंच सांगेल का आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आपल्याला त्या ठिकाणी मान्य राहील, एवढंच या ठिकाणी मी बोलणार आहे। ही झाली कार्यकर्त्यांची इच्छा, वैयक्तिक तुमची इच्छा काय आहे? शेवटी पद कोणाला नको आहे? जर पद जर मिळालं तर विधानसभा मतदारसंघाचा याच्यापेक्षा कितीतरी पटीने षटकार मारण्यासारखा त्या ठिकाणी विकास होईल। बोरनारेंना मंत्रिपद मिळालं तर कुठलं खातं आवडेल? शेवटचा प्रश्न। जे देतील ते त्या खात्याला न्याय देण्याचं काम मी करील। त्यामुळे आता आमदार रमेश बोरनारे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागते का? कार्यकर्त्यांचा हा जो सुरू असलेला या सर्व प्रकारावरती खरंच मंत्रिपद मिळतं का? आणि कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्सुक असताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे रंगलेली चर्चा फक्त सोशल मीडियावर राहते की थेट बोरनारे यांना मंत्रिपद मिळतं हे बघण्यासाठी काही काळ थांबावं लागणार आहे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।